महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान पान. तर मित्रांनो बघा इथं खदानीमध्ये पूर्ण मुरुमच भरलेला आहे. जर याच्यामध्ये पाणी जर आलं तर खूपच मजा येणार आहे आणि कंटेंट पण इतके भारी भारी होणार आहेत ना. बाहर फिरायला जायचं. क्या बोलता आर्यन, जाने का बाहर फिरने आज? किधर? हाँ अरे झुल्ले हो गए ना, पंचमी कलच. मित्रांनो याला झोके आज झुलायचे आणि कालच पंचमी झाली. काल पंचमी खतम. मोसम मध्ये लोकांना नको वाटते, नवीन जर ऐका वाटते कोणाला. उन्हाळ्याच्या मोसम मध्ये लोकांना ऐकली. आता आता पावसाळ्यात कशी वाटते ते बघायचं आपल्याला. महाराष्ट्र मित्रांनो, आज सकाळी सकाळी आपण आलेलो आहे. बघू शकता एकदम मस्त अशा व्ह्यू मध्ये. कसला व्ह्यू आहे पहिले बघा, चेक करा. आणि अशा व्ह्यू मध्ये आल्यानंतर असं म्हणणं प्रसन्न झालं, एकदम फ्रेश वाटायले. स्वतःला थोडंसं वेळ देत जा मित्रांनो. सकाळी सकाळी थोडं फार व्यायाम करत जा. जसं वेळ भेटला तसं, दररोज नाही केलं तरी चालतंय, पण जसं दररोज करायला पाहिजे. जसं वेळ भेटलं तसं. तर अशा मोकळ्या वातावरणामध्ये यायला पाहिजे, कारण हे असलं मोकळं वातावरण गावाकडेच असते असं मला वाटतंय. बघा किती शुद्ध हवा आहे, वातावरण आहे. हा एकदम निवांत. जर निवांत ऐकलं ना मित्रांनो, चिमण्याची अशी चू 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 आवाज येते बघा, ऐका. मी रस्त्यावर असल्यामुळं थोडं गाड्या पण चालल्यात. अशा गाड्या जाऊ लागल्या मग कशी आवाज येईल, तरी चेक करा, आवाज येईल बघा. तर मित्रांनो, अशा शुद्ध वातावरणामध्ये असं निवांत बसायचं, ही मजा फक्त गावाकडेच आहे. कारण एवढं फ्रेश वाटते सकाळी सकाळी आल्यानंतर. फ्रेश माइंड होतं मित्रांनो, एकदम फ्रेश. असं इतकं फ्रेश माइंड होतं आहे ना की असं पूर्ण नवीन ऊर्जा शरीरामध्ये आल्यासारखी वाटते. पूर्ण दिवसभर माणूस टवटवीत राहते आणि फ्रेश विचार करते. गावाकडलं वातावरणच काय असं असते. आता आमच्या ग्राउंडवर जातो मी. ग्राउंडवर गेल्यानंतर थोडंसं शूट करूया, चला. अरे कब आया था यार? जब आया था ना कितने बजे? 7 बजे। झूठ बात कर रहा. मैं सवेरे 5:30 बजे गया था. तर मित्रांनो, सकाळी 5 वाजता व्यायामला गेलतो. 5 वाजता व्यायाम केला, थोडंसं फ्रेश वाटलं. आता मग घरी आलो. शॉप उघडली. शॉप पाहू शकता तुम्ही. शॉप उघडल्यानंतर आता 11:30-12 वाजेपर्यंत शॉपवर लक्ष ठेवायचं, शॉपवर वर्क करायचं आणि मग परत एकदा बाहेर फिरायला जायचं. क्या बोलता आर्यन, जाने का बाहर फिरने आज? किधर? हाँ अरे झुल्ले हो गए ना, पंचमी कलच. मित्रांनो याला झोके आज झुलायचे आणि कालच पंचमी झाली. काल पंचमी खतम. परभणी घुमणे, ठीक आहे. तर मित्रांनो, आर्यनला आज परभणीला फिरायला जायचं असं ते म्हणते. बघू, त्याला जायचंय, मला नाही जायचं, मला दुसरंच काम. चला मग. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, यासारखे मी आलतोत मस्त लांबपैकी निवांत एखादं कंटेंट सुचवायला. आता कंटेंट सापडलं की आम्ही रील शूट करणार आहेत. यासारखे शायरी म्हण, काय यासारखे हो, शायरी म्हणायची का? मग व्ह्यू बघ ना कसलं आहे. व्ह्यू एक नंबर आहे बघा, भारी आहे का नाही? आपण येऊन जाऊन एकाच लोकेशनवर थांबत होतो.
आपल्याला माहितीच नाही आपल्या गावामध्ये किती लोकेशन आहेत. हो ना, बघ ना माग खादान बघ ना कसली आहे. याच्यात जर यासारखे फुल पाणी भरलं पवायला मजा येणार आहे. बघायला मजा येणार. कारण याला उतरायला कुठे चान्स नाही खालून. बरोबर. इकडून पूर्ण असं ना गोल राऊंड तिकून बी खणलंय, तिकून बी इकडून थोडंसं टेकडं आहे. बहुतेक वाट इकडून असणार आहे पहिली, पण आता इकडं टेकडं असल्यावर बी पण रस्ता नाही मध्ये, हे का नाही, घाण तेवढी नाही. थोडं इथंच कचरा टाकलाय कोणतरी चलत फिरत, थोडेसे काच फिच बी दिसायले. हे जर फुल भरलं ना, आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त आपण इथंच रील शूट करतो. इथंच मस्त व्हिडिओ काढत जाऊ, आहे का ना. जमते का? जमते. हे घ्यायचं का मग तू सिनेमॅटिक शायरी खदानीत जातो का मधी? कुठून जातो? मध्ये जायला नाही. जाय इथून जाय, दमन जाय, पडशीन बघ. यासारखे मग हे खड्डा बघून काय एखादी शायरी चला होऊन जाऊ द्या. खड्यावर शायरी बोलू का? शायरी आता काहीतरी चांगली शायरी एकदा. हा चांगली शायरी का? हा थांब, माईक देतो तुला, माईक. यासारखे आपला माईक आता लागलेला आहे आणि माईकची क्वालिटी आता जवळपास चांगली येईल अशी अपेक्षा आहे. कारण आता थोडीशी सेटिंग केली माईकची, बघू कशी येते. एक शायरी, जबरदस्त शायरी. कुणाचं पाहिजे? यासारखे हा. आता जी शायरी म्हणली ती एकदा रिपीट होऊ द्या. बर. चालते या. करनी थी जो बातें वो अधूरी रह गई, तेरी मेरी कहानी अब अधूरी रह गई. कभी वक्त मिले तो सोचना कौन था गलत, सोचना हमारी मोहब्बत क्यों अधूरी रह गई. लय बढिया, नंबर 1. मित्रांनो बघा, यासारखी किती खोल ठिकाणी जाऊन एका खदानीमध्ये त्याला वाटच नाही अशा ठिकाणी जाऊन शायरी म्हटलेली आहे. यासारखी जा बरं लांब माईक कुठपर्यंत आपण. ओके ओके. आला का? हॅलो. तर मित्रांनो बघा, इथं खदानीमध्ये पूर्ण मुरुमच भरलेला आहे. जर याच्यामध्ये पाणी जर आलं तर खूपच मजा येणार आहे आणि कंटेंट पण इतके भारी भारी होणार आहेत ना. हा घेऊ ना. काय शूटिंग घेता येईल, काय लोकेशनला बघून काय वाटतं, काय शूटिंग करायला बघा? लोकेशनला बघून असं वाटतंय बघा, खरं सांगू का, खरं सांगायचं. डायलॉगच होऊ द्यावा, फिल्मी डायलॉग. मित्रांनो लोकेशन एकदम लय भारी लोकेशन आहे. म्हणजे आम्हाला इथं 2-4 कंटेंट सापडतात आरामशीर. होय, हो हो, जास्त पण कमी नाही. आम्ही ह्या ठिकाणी मस्त नाही का तरी चांगली कविता घेऊन येऊ किंवा एखादं फिल्मी डायलॉग यासारखं म्हणलं तसं, तर एखादं तरी म्हणजे चांगली कहाणी ह्या इथं आम्ही बनवू शकतो. लोकेशन बघितलंय आपण. हा भारी धरू का? हा ना. तर मित्रांनो आता आम्ही असं ठरवलंय की हे जे पूर्ण बॅकग्राऊंड आहे माझं, तर ह्या बॅकग्राऊंड वरती यासारखे आणि मी, हे मागं खदान आहे, खदान दाखवा, त्या खदानीवरती आणि ह्या ज्या बॅकग्राऊंड वरती आम्ही मस्त एक असं कंटेंट घेऊन येऊ. एखादं फिल्मी सॉन्ग असू शकते,
मराठी कविता असू शकते किंवा मराठी सॉन्ग पण यासारखे मराठी सॉन्ग पण घेऊ. कारण आपल्याला आहे ना एवढं जे व्ह्यू आहे त्या लिंबापर्यंत समोरच्या हे इकडे जे दिसायले त्या लिंबापासून तर आपल्या रोडपर्यंत हे पूर्ण व्ह्यू आपल्याला कॅप्चर करता येईल. कारण आपण जर थोडंसं डोकं लाव आणि थोडीशी स्क्रिप्ट लिहिली ना परफेक्ट एवढ्या एरियामध्ये आपल्याला शूटिंग करता येईल. तर आपण काय करू माहिती आहे की आज तर होणार नाही, उद्या जर वातावरण जर फ्रेश राहिलं असंच तर आपण एक कंटेंट सुचू आणि ह्या ठिकाणी नाही का जबरदस्त असं एक मराठी सॉन्ग नाही तर हिंदी सॉन्ग शूट करू. जमते ना, एक पूर्ण स्टोरीज करू वाटलं तर, आहे का नाही. मित्रांनो लय जबरदस्त असा व्ह्यू आहे आज. म्हणजे आमच्या गावातच एवढं भारी व्ह्यू आहे ना, आम्ही इकडेच परेशान आहेत की आम्हाला एक पण कंटेंट करण्यासाठी असं व्ह्यू नाही काय नाही. कसलं व्ह्यू आहे बघा इथं, काय नंबर 1 आहे. हे एक आहे बरंच आहे, मागचं झालं बॅकग्राऊंड हे झाला. मला तर आवडलंय. कंटेंट होईल इथं काहीतरी एक बघू. कंटेंट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काय असू शकते कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटते. कारण एवढं जबरदस्त सीन मध्ये काय आम्ही शूट करू शकतो आता आम्हालाच माहित. कारण आयडिया सुचली तशी त्याप्रमाणे आम्ही शूट करणार आहे. मोसममध्ये नको वाटते, नवीन जर ऐका वाटते कुणाला. उन्हाळ्याच्या मोसममध्ये लोकांना ऐकली. आता पावसाळ्यात कशी वाटते ते बघायचं आपल्याला, आहे का नाही. आता हिरवळगार होतं असं गवत नव्हतं, आता हिरवगार गवतामध्ये फ्रेश वातावरण आहे. ते रखरख ऊन, झप्प लागायले, ऊन झळायला लागायला, हे मस्त बघा ना. घ्या आता एक तीच घ्या. नाही, आता होजी एवढीच राहू दे. आता मला जरा मूड मध्ये बी नाही तेवढी. आता एक मुंडी आता, 2 कडवी आता, 2 चरण बस या तेवढी टाका. आणि सावळा मुरलीवाला ती टाकू नका, ही टाका, ही चांगली झाली. बर मूड कसा नाही. काय करतो आता, आपल्याला महादेवाचं झालंय आता वातावरण तयार. आता हे श्रावण आहे, श्रावण आता का नाही श्रावण वर होऊ द्यायला पाहिजे तो. महादेवाची सुरू कर आता. ऐका ना, श्रावण वर होऊ द्या ना तुम्ही. श्रावण चालू आहे बघा ना. आता महादेवाची भक्ती सुरू झालेली आहे. आता महादेवाचं म्हणे. ऐका ना, श्रावण आजपासूनच लागलंय, आजपासून लागलंय ना. म्हणा एक महादेव, हा म्हणा महादेव. हा हे म्हणा आवडते बेलाची पान, हे म्हणा भारी आहे. आवडते बेलाचे पान हे म्हणून ये ना. अरे ये ना. हा आवडते बेलाची पान हेच म्हणा. आता तुम्ही काहीच म्हणू नका दुसरं. हे करा एकदा मागमोरी चरण होऊन स्टॉप कर. आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, गळ्यात शोभे रुद्राक्ष माळा, डोक्यावरी पायात नपूर छान, पायात नपूर छान छान छान, अन आवडते बेलाचे पान. एवढंच एवढीच कडू. तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे श्रावण सुरू झालेला आहे. आणि श्रावण निमित्त दत्तराव महादेवाचं काय ते गवळण आहे ना, गवळण महादेवाचं गाणं म्हणणार आहेत. अभंग आहे महादेवांचं, ऐकून घ्यायला जबरदस्त अभंग आहे. चला 2-4च कडवे आहेत तेवढं ऐकूत आपण. हा दत्तराव कोणता आहे? महादेवाला माझ्या आवडते बेलाची पान, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान. चला भारी. महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान,
गळ्यात शोभे रुद्राक्ष माळा, पायात नपूर छान, पायात नपूर छान छान छान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान, शंकराला माझ्या महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान, चटीतून वाहे झुळ झुळ गंगा, जटीतून वाहे झुळ झुळ गंगा, डोक्यावरी चांदोबा छान, डोक्यावरी चांदोबा छान छान छान, अन आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान, महादेवाला माझ्या शंकराला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. वाह, लय बढिया, नंबर एक, भारी झाली. श्रावण महिना सुरू झाला आणि त्या महिन्यामध्ये महादेवांचं अभंग आपण श्रावणचा महिना सुरू झाला आणि श्रावणच्या महिन्यामध्ये हे महादेवांचा अभंग मित्रांनो लेख छान म्हणले, भारी वाटलाय, मन प्रसन्न झालंय, आता खरंच झालंय. काय म्हणायचं तुम्हाला, काय म्हणायचंय? नाही नाही व्हिडिओ मध्ये काय म्हणायचंय का तुम्हाला? नाही, काय नाही म्हणायचं, तुम्हाला आवडलं खूप झालं, म्हणायचं आमचं काम. बर खरंय, तुम्हाला आवडलं खूप झालं, म्हणायचं दत्तरावचं काम. आम्हाला तर येत नाही गवळणी, पण दत्तराव कधी कधी ऐकून घेत असतात. काय शायरी झाली? तुम्हाला आवडलं बस झालं. लय मस्त शायरी झाली याच्यावर. असं आहे का? घ्या चला मग. जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तुम अगर संग हो, तुम अगर संग हो, जिंदगी हर कदम एक नई जंग है. आम्ही जिंकू शकतो तर तुम्ही जर आमच्या सोबत असला तर. तुम्ही आमच्या सोबत असणे, बस ना आमंत्रण द्यायचं काय? इधर शाव कैमरामैन, इधर शाव. तो जरा लोकेशन चेंज करते जाओ, जरा अच्छी शूटिंग करो, नीचे आओ. हम नीचे बैठे तो नीचे आना पड़ता तुम्हाला. खरंच मित्रांनो, जीत जाएंगे हम तुम अगर संग हो, या गाण्याचा अर्थ असं सांगते की खरंच एकमेकाला सपोर्ट जर आपण केलाय तर आपण जिंकू शकतो. काय म्हण? बरोबर आहे, बरोबर. तर याच्यासाठी ते एक नंबर एक गाणं आहे ते, जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तुम अगर संग हो, मगर संग हो. मित्रांनो ह्या वेळी ह्या ज्या ओळी आहेत ना गाण्याच्या, तर ह्या सांगून जातात की आपल्याला जिंकायला, आपल्याला जर जिंकायचं असेल तर आपल्याला खरंच कोणाच्या तरी संगतीची गरज असते. त्याचप्रमाणे मित्रांनो तुमचा सपोर्ट आम्हाला असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सपोर्ट करत जा, आम्ही नक्कीच जिंकू, है ना? ओके, जय हिंद. सपोर्ट करा. जय हिंद, जय भारत. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जय हिंद, जय भारत.